नमस्कार फ्रेंड्स, मी पल्ले कोशे तुम्हा सर्वांचे माझ्या रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे गावरान कैरीचे लोणचे। ही रेसिपी हे पाहू शकता, मस्त असं चटपटीत कैरीचं लोणचं आज आपण बनवणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला रेसिपी व्हिडिओच्या नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत जातील आणि तुमचा कोणताही रेसिपी व्हिडिओ मिस होणार नाही। हे पाहू शकता, मस्त चटपटीत असं लोणचं आज आपण बनवणार आहोत। तुम्हाला जर आजचा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही माझ्या पद्धतीने वर्षभरासाठी लोणचे स्टोअर करून ठेवू शकता। आपले लोणचे खराब होणार नाही किंवा बुरशी लागणार नाही किंवा काळे पडू नये, यासाठी आपण काही टिप्स इथे सांगणार आहोत। त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि रेसिपी व्हिडिओ आवडल्यास लाईकही नक्की करा। चला तर रेसिपी व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी इथे आपण एका भांड्यामध्ये कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे। कैऱ्या घेताना आपल्याला ह्या छान कडक पाहून घ्यायच्या आहे आणि ह्या बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला इथे धुवून घ्यायच्या आहे। स्वच्छ कैऱ्या होण्यासाठी आपल्याला इथे 1 चम्मच मीठ इथे घालून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याच्यावरची घाण ही लवकर निघून जाते। घाण अशी म्हणजे जेव्हा कैऱ्या तोडतो त्याचा चीक ह्या कैऱ्यांना लागत असतो, त्याच्यामुळे आपण ह्या कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। हे पाहू शकता, आपण प्रत्येक कैरी ही छान पाण्याने स्वच्छ करून घेणार आहोत। स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्याला ह्या पाण्यातून ह्या कैऱ्या एका भांड्यामध्ये काढून ठेवायच्या आहे पाणी निथरण्यासाठी। सर्व पाणी आपण ह्याच्यातून निथळून घेणार आहोत। हे पाहू शकता, हे पहा किती घाण असते ह्या कैऱ्यांना लागलेली, ती सर्व या पाण्यामध्ये निघून जाते। आता ह्या छान आपल्याला कॉटनच्या कापडाने ह्या कैऱ्या स्वच्छ करून घ्यायच्या आहे। एक एक करून आपण ही कैरी स्वच्छ करून घेणार आहोत, जेणेकरून याच्यात पाण्याचा अंश असा राहणार नाही। यासाठी हे प्रोसेस आपल्याला इथे करायची आहे। पाण्याचा अंश राहिल्याने आपले लोणचे खराब होऊ शकते, त्यासाठी ह्या सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स आहे ज्या आपण इथे कैरीचं लोणचं बनवताना फॉलो करणार आहोत। हे पाहू शकता, आपण सर्व कैऱ्या छान साफ करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्या कैऱ्या बाजारातून फोडून आणायच्या आहे। कैरीच्या आतलं जे कुई असते ही खूप कडक टणक असल्यामुळे ती आपल्याला सहज चाकूनी घरी कट करता येत नाही, त्यामुळे आपल्याला ती बाहेरून फोडून आणावं लागते। जर तुमच्याकडे कैरी फोडण्याचा अडकित्ता असेल तर तुम्ही घरच्या घरी ही कैरी फोडून घेऊ शकता। माझ्याकडे नव्हता, त्यामुळे मी इथे बाहेरून कैरी फोडून आणलेली आहे। आता ही बाहेरून कैरी पॉलिथिनमध्ये आणल्यामुळे ह्याला काहीसं पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे आपण ह्या कैऱ्या छान स्वच्छ करून घेणार आहोत। तसेच कैरी फोडत असताना त्याच्यातलं बी असतं ते फुटल्यामुळे एकमेकाला लागून ह्या कैऱ्या थोड्याशा अशा खराब होतात, त्या आपल्याला ह्या कापडाच्या साहाय्याने छान स्वच्छ करून घ्यायच्या आहे। तसेच पाणीही याचं क्लीन करून घ्यायचं आहे। कैरी अगदी स्वच्छ केली, हे पाहू शकता, मस्त अशा कैऱ्या स्वच्छ करत आहोत, तसेच बी काढत आहोत आणि ह्या कैरीच्या कुवईला लागलेलं जे कव्हर असतं तेही आपल्याला इथं काढून टाकायचं आहे, त्यामुळे आपली कैरीचं लोणचं हे खराब होऊ शकतं। म्हणून आपण हे इथे सर्व पाहू शकता, छान अशा कैऱ्याचं बी व त्याचं जे कव्हर असतं ते काढून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला जर बारीक करायचे असेल याचे काप तर ते इथे आपण करून घेऊ शकतो। ज्या ज्या कैऱ्या मोठ्या मोठ्या थोड्याशा फोडल्या गेल्या आहेत त्या आपण इथे बारीक करून घेऊ शकतो। चला तर आता आपल्या सर्व कैऱ्या मस्त कट करून झालेल्या आहे। आता आपल्याला एका भांड्यामध्ये ह्या कैऱ्या सर्व घालून घ्यायच्या आहे। हे पाहू शकता, सर्व कैऱ्या आपण याच्यामध्ये घालून घेतल्या। आता आपल्याला याच्यामध्ये हळद घालायची आहे। 1 चम्मच किंवा तुम्ही इथे 1.5 चम्मच याच्यामध्ये हळद घालू शकता तुमच्या आवडीनुसार। आणि त्यानंतर इथे 2 चम्मच आपल्याला इथे मीठ घालायचे आहे। हे पहा, सर्व मीठ आणि हळद आपल्याला मस्त याच्यात कैऱ्यात घालून घेतल्यानंतर लगेचच मिक्स करून घ्यायचे आहे। छान असं मस्त कोटिंग होऊस तर आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपली हळद आणि मीठ हे पूर्णपणे सर्व कैऱ्यांना लागतील अशा पद्धतीने आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत। हे पाहू शकता, मस्त असा आपला रेसिपी व्हिडिओ आहे, तो मस्त बिना स्किप करता तुम्ही पहा आणि सर्व टिप्स अँड ट्रिक्सनुसार आपल्या आजच्या कैरीच्या लोणच्याची रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा। आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा, तसेच लाईक शेअरही आपल्या चॅनलला नक्की करा। हे पाहू शकता, इथे सर्व मस्त कैऱ्यांना कोटिंग झालेली आहे आणि आता ह्या रात्रभरासाठी आपण इथे ठेवलेल्या आहे। सकाळी उठल्यानंतर पाहू शकता ह्या कैऱ्या मस्त अशा मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये मुरलेल्या आहे। तसेच आपल्या कैऱ्यांना
इथे पाणी सुटलेलं आहे आणि हे पाणी छान आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे। सर्व पाणी काढून झाल्यानंतर इथे पाहू शकता अशा कैऱ्या आपल्याला दिसत आहे। आणि आता ह्या एका कापडावर आपल्याला हे सर्व अथरून घ्यायचे आहे। सर्व आपल्याला ह्या कैऱ्या फॅनच्या हवेखाली किंवा तुम्ही उन्हामध्येही सुकवून घेऊ शकता। ऊन असेल तर तुम्ही इथे 4 घंटे 3 ते 4 घंटे या उन्हामध्ये सुकवायच्या आहे, ज्यापर्यंत आपल्या कैऱ्या आवळत नाही। इथे पाहू शकता मी फॅन खाली घरातच ह्या सुकवलेल्या आहे। इथे 7 ते 8 घंटे आपल्याला या फॅन खाली छान सुकवून घ्यायचे आहे। आणि तोपर्यंत आता आपण पुढची प्रोसेस करूया। इथे आपण तेल घेतलेलं आहे। तेल आपल्याला छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। आपल्याला आपल्या कैऱ्या मस्त 7 ते 8 तासासाठी आपण इथे सुकवत ठेवले आहे। तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करणार आहोत, ते म्हणजे तेल गरम करणे। आता हे पाहू शकता छान तेल इथे गरम झालेलं आहे। आता हे छान थंड करून घ्यायचं आहे। आणि इथे पाहू शकता छान आपल्या कैऱ्याही मस्त सुकलेल्या आहे। छान इथे आवळलेले आहे। हे पाहू शकता मस्त असा हळदीचा आणि मिठाचा अंश असलेल्या कैऱ्या या आपल्या तयार झालेल्या आहे। आता आपण लोणचं बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण एक भांडं घेतलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला हे कैरीचं लोणचं बनवायचं आहे। त्यामध्ये आपल्याला हे तेल घालून घ्यायचं आहे। तेल अगदी कोमट असेल असे तेल आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत। हे पाहू शकता सर्व तेल न घालता आपण त्याच्यातलं पाऊण टक्केच तेल आपण ह्याच्यात घातलेलं आहे। आणि आता आपल्याला इथे मोहरीची डाळ घालायची आहे। मोहरीची डाळ वापरताना तुम्ही इथे ती भाजून घ्यायची आहे, अगदी हलकीशी भाजायची आहे, जेणेकरून त्याचा कच्चेपणा जाळला जाईल। आणि त्यानंतर लगेचच इथे आपण रामबंधूचा तयार लोणचे मसाला याच्यात घालणार आहोत। आणि ते घातल्यानंतर इथे 1 चम्मच इथे हळद आपण ॲड करणार आहोत। लोणचे तिखट व चविष्ट चटकदार बनण्यासाठी इथे आपण ॲडिशनल मध्ये लाल तिखट पावडर वापरलेली आहे। इथे 1.5 चम्मच इथे आपण ही घालून घेतलेली आहे। जर तुम्हाला हे लोणचं तिखट नसेल बनवायचं तर तुम्ही इथे ती लाल तिखट पावडर स्किप करू शकता, कारण मसाल्यामध्ये ऑलरेडी तिखट आहे। जर तिखट हवं असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता। त्यानंतर इथे आपण मीठ घेतलेले आहे। आपण लगेचच इथे आपल्याला हिंग पावडर ॲड करायची आहे। अगदी थोडीशी आपण इथे हिंग पावडर ॲड केलेली आहे, कारण मसाल्यामध्येही ऑलरेडी आपल्याला हिंग पावडर आहे, पण आपण वरून थोडीशी घालणार आहोत, कारण याने आपल्या लोणच्याला बुरशी लागणार नाही व ते दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल। चला तर इथे छान आता हा मसाला मिक्स करून घेणार आहोत। इथे 5 ते 6 चम्मच इथे मीठ घालून घेतले आहे। वजनी प्रमाणानुसार हे साधारण 100 ग्रॅम एवढं मीठ आहे, ते आपण इथे घालून घेतले आहे। आणि ते घातल्यानंतर आता हा सर्व मसाला हे मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये। हे पाहू शकता मस्त असा रंग आपल्या ह्या मसाल्याला आलेला आहे आणि छान असं चटकदार लोणचं आपलं बनणारच आहे। छान मसाला आपल्याला हा एकजीव करायचा आहे, मस्त मिक्स करायचा आहे। हे पाहू शकता मस्त अशी मोहरीची डाळ ही मस्त या तेलामध्ये फुलत आहे। आणि इथे पाहू शकता कन्सिस्टन्सी या मसाल्याची किती छान आहे आणि रंगत पाहसान तर खूपच सुंदर। आणि इथे थोडंसं टेस्ट करून पाहायचं, मीठ जर कमी वाटलं तर थोडंसं ॲड करायचं, परंतु आपले मिठाचे प्रमाण अगदी करेक्ट आहे। मस्त असं लोणच्याचा मसाला असा रेडी झालेला आहे। आणि आता आपण ह्याच्यात कैरीचे जे काप करून घेतलेले आहे आणि ते छान सुकवून घेतले आहे ते आता ह्याच्यात ॲड करूया। या लोणच्याच्या मसाल्यामध्ये सर्व कैरीचे काप ॲड करायचे। हे पाहू शकता सर्व ॲड करून झाल्यानंतर आता हे काप छान आता मिक्स करायचे आहे या मसाल्यामध्ये। चला तर आता हे मिक्स करणार आहोत। रंग पाहू शकता किती सुंदर असा आपल्या या टेक्स्चरला आलेला आहे। छान असा मसाला आपला रेडी आहे, मस्त लाल भडक असा मस्त कैरीच्या लोणच्याचा मसाला आपला छान तयार आहे। आणि आता हे छान आपण ह्या कैऱ्यांना हा मसाला कोट करून घेणार आहोत। आणि ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, मस्त अशी थिक कन्सिस्टन्सी आहे। आणि ऑइल हे आपण आता ह्याच्यामध्ये घातलेलं आहे, हे छान त्याला मस्त तवंग आलेला आहे, छान असा कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। खूप छान असं लोणचं बनतं, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून पहा। चला तर इथे आपले लोणचे असे छान आता या मसाल्यामध्ये छान असे कोट झालेले आहे। आणि तुम्हाला जर आजचा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर सर्वप्रथम चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आणि आपली रेसिपी ही खूप सुंदर अशी बनवून तयार झालेली आहे, त्यामुळे एक लाईक तर आपल्या ह्या रेसिपीला दिलाच पाहिजे।
चला तर इथे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही नक्की घरी ट्राय करून पहा आणि ह्या छान चटपटीत अशा लोणच्याच्या रेसिपीचा आस्वाद घ्या व वर्षभर मस्त चटकारे देऊन हे लोणचं खात राहा। चला तर हे छान वर्षभर टिकण्यासाठी इथे आपण एक काचेची बरणी घेतलेली आहे आणि ह्या बरणीला छान आपण उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे। छान सुकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला हे लोणचं भरायचं आहे। हे पाहू शकता आपण हे छान असं लोणचं आता आपण ह्या बरणीमध्ये भरून घेणार आहोत। ही एकदम एअरटाईट असं कंटेनर आहे आणि काचेचं असल्यामुळे ह्याला बिलकुलही बाहेरच्या वातावरणाचा काहीही फरक पडत नाही, त्यामुळे आपलं वर्षभर लोणचं छान टिकते। चला तर इथे तयार आहे आपले चटकदार आणि तिखट मस्त झणझणीत असं कैरीचं लोणचं। हे आज आपण इथे ह्या रेसिपी व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर सर्वप्रथम चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक रेसिपीचा व्हिडिओचं नोटिफिकेशन हे वेळोवेळी मिळत जाईल आणि तुमचा रेसिपी व्हिडिओ मिस होणार नाही। चला तर इथे सर्व मसाला आणि आपण इथे लोणच्याचे काप इथे भरून घेणार आहोत आणि जे काही शिल्लक राहील बरणीच्या वरती ते आपण नंतर एका छोट्याशा कंटेनरमध्ये घालून तेही तसंच स्टोर करून ठेवणार आहोत। लगेचच आपल्याला आता ह्या कंटेनरमध्ये ऑइल ॲड करायचं आहे। गरम करून थंड केलेलं ऑइल आपण हे जे बाजूला ठेवलं होते ते आपण ह्याच्यात घालून घेऊया आणि छान याचं आता लगेचच झाकण लावून हे आपल्याला बरणी ठेवून द्यायची आहे। लोणचे आपल्याला सर्व बाजूने लवकर मुरण्यासाठी आपण इथे रोज हे कंटेनर ओपन करून स्वच्छ चम्मचने हे लोणचं छान मिक्स हलवून घेणार आहोत खालचं वरती। असं प्रकारे आपण हे लोणचं रोज असं मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून खालची मुरलेली बाजू वर जाईल आणि वरचे जे काही काप असेल ते खाली राहतील, जेणेकरून आपले लोणचे लवकर मुरेल। हे पाहू शकता लोणचे छान असे तयार झालेले आहे। लोणचे खराब होऊ नये व ते जास्ती काळ टिकावे यासाठी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कैरीच्या अर्धा ते 1 इंच तेल वरती राहिले पाहिजे, एवढेच आपण ही काळजी वर्षभरासाठी घ्यायची आहे। अशाच नवनवीन रेसिपीचा आस्वाद घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।